सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील लोधी गल्ली येथे सोलापूर महानगरपालिकेच्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. येथून दररोज शहरात विविध ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे. परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील लोधी गल्ली या परिसरातून असंख्य अनधिकृत नळाचे कनेक्शन्स असल्यामुळे त्यांना तोटा नसल्यामुळे पाणी सोडल्यापासून ते पाणी बंद करेपर्यंत दररोज सकाळी 3 ते 4 तास लाखो लिटर पाणी लोधी गल्ली, आडके हॉस्पिटल, बेडरपूल या परिसरातून वाहत जाताना गेली अनेक महिने दिसत आहे. येथील नागरिकांनी अक्षरशः रस्त्यावर जागोजागी पिण्याच्या पाईपलाईनला अनधिकृतपणे फोडून रस्त्यावरच असंख्य नळांची कनेक्शन्स घेतलेले दिसत आहेत. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास येथील मुख्य पाईपलाईन मधून प्रचंड गळती होऊन फार मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे. एकीकडे सोलापूरला 6 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय. उजनी धरण मायनसमध्ये गेल्यामुळे तिबार पंपिंग केलं जात आहे. त्यात लोकांच्या टॅक्स स्वरूपी पैशातून कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जातोय. भारतातील सर्वात मोठी स्काडा प्रणाली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापुरात कार्यान्वित करण्यात आली, परंतु त्याचा संपूर्ण बोजवारा उडालेला दिसतोय. गेले कित्येक महिने होणाऱ्या दररोजच्या या पाण्याच्या नासाडीमुळे येथील केलेले रस्ते उखडून मोठे खड्डे पडलेत. दररोज असंख्य लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना चालणं अथवा वाहनं चालवणं अतिशय अवघड होत आहे. या अनधिकृत पाईपमधून रस्त्यावर साठलेलं घाण पाणी पुन्हा मुख्य पाईपलाईनमध्ये ओढलं जात आहे. असं दूषित पाणी दुसऱ्या दिवशी पुरवलं जात आहे. येथील पाण्याच्या टाक्यांची संरक्षण भिंत पाडून तेथे अक्षरशः कचराकुंडी होऊन अवैध उद्योग सुरू आहे. याबाबतीत सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व संबंधित व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही. अधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्या पाईपमध्ये गळती झाल्यास सोलापूर महानगरपालिका तात्काळ त्यांना नोटीस बजावते व दंड करते, परंतु येथील अनधिकृत नळाच्या कनेक्शन्सवर दररोज होणाऱ्या लाखो लिटर पाण्याच्या नासाडीबद्दल सर्व संबंधित अधिकारी का डोळेझाक करतात